ही एक वस्तू ठेवा जवळ, करणी बाधा काळी जादू तुमच्या जवळ फिरकणार सुद्धा नाही. करणीचे काळ्या जादूचे अनेक प्रकार असतात व त्याचे अनेक त्रास देखील असतात. भांडणतंटे, अपयश, आजारपण, शारीरिक त्रास, अपघात, आत्महत्या, अकाली मृत्यू, धनहानी, कामात अडथळे, नुकसान असे विविध त्रास काळी जादू करणी बाधेमुळे होत असतात. तर याला कायमचे संपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत व हे त्रास जाणकार व्यक्ती काढू शकते. पण प्रत्येक वेळेस आपण मांत्रिकाकडे जाणे शक्य होत नाही किंवा काही वेळेस अनेक मांत्रिक देखील भोंदूगिरी करतात, पैसे लुबाडतात. तर आज आपण अशा पद्धतीचा उपाय बघणार आहे, जो केल्यामुळे घरच्या घरी तुम्हाला यापासून मुक्तता मिळेल असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे काळ्या जादूचा तुमच्यावर थोडा देखील परिणाम होणार नाही. हा उपाय केवळ बचावासाठी आहे. या उपायामुळे काळी जादू काढली जात नाही, पण यापासून बचाव होतो आणि अगदी 100% होतो. अघटित घडत नाही. ही काळी जादू काढण्याची वेगवेगळी विधी असतात. या क्षेत्रातील जाणकार व्यक्ती तो काढू शकतो. हा उपाय दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा असतो. प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी येतेच. दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून सर्व विधी आटपून श्री हनुमंतरायांचे स्मरण करायचे आहे. रुईच्या झाडाचे पातळ मूळ उपटून घ्यायचे आहेत. मात्र रुईच्या पांढऱ्या रंगाची फुले येत असावीत. त्यानंतर शिवशंभूंचे स्मरण करून धोत्र्याचे बारीक मूळ उपटायचे. त्यानंतर वडाच्या झाडाची बारीक तोऱ्यासारखी पारंबी, त्यानंतर सर्वांना एकत्र करून आणून धुवून पुसून घ्यायचे. हळदी कुंकू लावायचा, धूप दीप लावायची. त्यानंतर 108 वेळा ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र म्हणावा. त्यानंतर त्या मुळावरती तुमच्या कुलदैवतेचा गुलाल, भंडारा किंवा हळदी कुंकू जे पण काही असेल ते वाहा व त्यामध्ये तुमच्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोट, ज्यास आपण अनामिका म्हणतो, त्याचे वाढलेले नख कापून त्यात टाका. त्यानंतर तुम्ही हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनाम यापैकी एकाचे पठण करा व या सर्व वस्तू त्या सर्व एकत्र करून ते सर्व एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून घ्यावे. त्याचे छोटेसे पिशवी करावी, लहान पेटीसारखी असावी, ती शिवून घ्यावी आणि आपल्या सदैव गळ्यामध्ये ते ताईत बांधावे. ताईतमध्ये काळ्या दोऱ्याने बांधावे. यामुळे काय होईल तर काळ्या जादूचा, करणी बाधेचा डायरेक्ट परिणाम तुमच्या मनावर होणार नाही. अनेक अघटित घटनांपासून तुम्ही वाचू शकाल. मात्र पण काळी जादू ही काढावी लागतेच. त्याचे विधी वेगळे आहेत. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर
जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल आणि शेजारील बटन अवश्य दाबा. आपण माझ्या व्हिडिओ मनापासून पाहता याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. धन्यवाद.